मरेल का वाचील तुम्ही असं म्हटलं माझी आई आवाज देऊनच पाहते आई आता तुझं पाखरू तुला आवाज देते का आई आई माझी वडिला चांगली असती सुज्ञिक असती तर माझ्यावर ही परिस्थिती नसती आली बाप माझा दारुडा आई अगं तुझं पाखरू तुला आवाज देते का त्याचप्रमाणे कलाकार संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष लोकशाहीर विकासजी सेंडे कणमे सरवाले शाहीर दिलीपजी मंडलीवर नाही का मंडलिक दिलीपजी मंडलिक शाहीर यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 251 रुपयाचा भेट प्राप्त झाला. मी आणि माझे मंडळ अत्यंत ऋणी आहे देवा. त्याचप्रमाणे आदरणीय ममता साहब इनके ओर से हमारे पार्टी को 50 रुपए की भेंट मिली. पार्टी की ओर से धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. हमारी पार्टी आपकी शुक्रगुजार है. आई अगं देवा परमेश्वरा अगं आई तुला किती शोधू ग किती शोधू तुला मी किती शोधू ग तुला अगं तीच ग अगं तुझं पाखरू तुला आवाज देते ग आई अगं द्वारी आली तुझा वनवाशी लेकरू आई तुझे उपकार कशी विसरू आई तुझे उपकार कशी विसरू
करू आई तुझे उपकार कशी विसरू आई तुझे उपकार कशी आई तुझे उपकार कशी विसरू आई आई ग आई म्हटलं माझे जन्मदाता आई 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 ग आमचे मोठे बंधू आदरणीय किशोरजी दादा चिमुटे मुक्काम गलबर्डी मोहपा यांच्याकडून माझ्या पार्टीला 251 रुपयाचं भेट प्राप्त झालं. मी आणि माझे मंडळ अत्यंत ऋणी आहे. तसेच मानेजी शाहीर यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 51 रुपयाचे पडाई मिळाले. लाख लाख धन्य शुक्रिया. चला बाई कशाच्या रडण्याचा आवाज आहे. मला वाटते माझा बाळ रडत आहे. बरोबर आहे का बरं नाही रडणार. अहो 4 दिवसापासून माझी मुलगी उपाशी आहे. हो काय करू परमेश्वरा देवा. अरे कोणता असं पाप केला रे परमेश्वरा. तू या जन्मी मला भोगावं लागत आहे परमेश्वरा. अरे तुला दया कशी नाही आली. 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या पोटामध्ये येण्याचा कण नाही परमेश्वरा. अरे ती मरेल की वाचेल रे परमेश्वरा. आज माझा नवरा वेशनाधी झाला नसता तर माझी जिंदगाडी अशी रस्त्यावरती आली नसती परमेश्वरा. अरे जाते माझी मुलगी रडू व्याकुळ होऊन गेली असेल. जाते आधी आपल्या मुलीकडे तिची समजूत घालते. समजूत आपल्या मुलीला माझी मुलगी रडत आहे परमेश्वरा. काय करू देवा. कोण आहे बाई. आई बाळा अगं काय झालं रे तुला रडायला. अगं आई अगं तुझं पाखरू तुला आवाज देत होता का. आई ग तुझं पाखरू तुला आवाज देत होता का. कुठे गेली होती मला सोडून. बाळा बाई अगं तुझा आवाज माझ्या कानावरती आला ग. पण मी त्या शेजारच्या आजीकडे त्या शेजारच्या काकाकडे गेली होती. आई म्हणलं आई माझी मुलगी 4 दिवसापासून उपाशी आहे. आई माझ्या मुलीसाठी काहीतरी घास तुकडा दे ग आई. बाई मला सांग ना आता शेजारची तरी केवढी सहाय्य करणार आहेत का आपल्याला. अगं मला लई भूक लागली ग. माझ्या पोटामध्ये आग पेटली का. मला जेवण पाहिजे ग जेवण. देवा परमेश्वरा अरे कसं होईल रे माझ्या मुलीचा देवा. माझ्या संसाराचा कसं होईल परमेश्वरा. अरे कुठे जाऊ रे मी. कुणाकडे जाऊ रे परमेश्वरा. कुणाची आशा करू रे देवा. कुणाच्या कामावर पदर बसरू देवा मी. मला काही सुचत नाही देवा. देवा तुझा विना रे देवा. अरे या जन्मामध्ये एवढे दुःख सहन करत आहे देवा मी काय करणार देवा तुझ्या विना रे सांगू मी दुःख
नाही का थोडस काही साखर वाचली आहे हा? चहा पत्ती आहे थोडीशी हो ना. अगं त्याला घोटा घटा करते आणि तुला चहा बनवून देते ग ठीक आहे आई, चालतो पण तुझे वडील येतील ठीक आहे आई, काहीतरी चाल. खायला आणखी चाल चल ग. वारे मेरे दारू ओए ओए मैं निकला दारू पी के वारे मेरे दारू गरीबों का यकीन आना यो दारू खाओ खारा वारे मोदी तेरा खेल सस्ते दारू महंगा तेल मोदी बाबा आपसे मेरी गुजारिश है गेहूं चावल का दाम बढ़ाना सबका दाम बढ़ाना मगर मेरे शराब का दाम नहीं बढ़ाने का मेरे शराब का दाम बढ़ा दिया इस समझो मैंने आपकी सरकारी गिरे डाला अरे बहुत होता है मेरे जिस भट्टी पे जाता हूँ जिस अड्डे पे जाता हूँ अरे मेरे बहुत होता है अरे मैं पीता नहीं था मुझे पिलाई गई अरे चोर घोड़े अरे तू पुलगाई तोड़ कुछ पास सावर हो गया अरे मैं पीता नहीं था मुझे पिलाई गई क्या तारीफ है पिलाने वाले की पानी में शराब मिलाई गई बायकोच्या भाडीवर नाही तुझ्या भाईला भोसली दिया अबे या बघा बे सावर अटरू माझा कुत्रा समजून राहिला का बे आलं अबे हा ते काळी कुती छुलो दे माझ्यावर अरे तुला नाही माहित नातवा अरे जानना मैं नहीं बताता तेरे को बता के भी क्या ओ कितनी ही प्यारी तुझे हो कितनी प्यारी तुझे रब ने बनाया कितनी प्यारी तुझे रब ने बनाया नहीं तो अपने औरत के ऊपर का सोना बेचूंगा नहीं दारू पीने को हो ना भाऊ अरे रमा दारू पीने की लगी मुझे बाई बाई घर में खाने को नहीं मेरे कारबा घर में खाने को नहीं मेरे आई का दारू बाई
दूंगा क्या बहन। अरे घर में जाता हूँ औरत को बोलता हूँ खाना बना, खाना लगा, भूख लगी है। 2 घी लिए मैंने, 2 हांड लिए हूँ। जाता हूँ घर, औरत को बोलता हूँ खाना बना, अगर नहीं बनेगा उसकी ऐसी की तैसी में जैसी की वैसी एक ही बुक्की से मार देना भौंसली का। हाँ यही है मेरा मकान। ए गौरा या भाई में आवाज देते तू आ नवरा भाई को नहीं बेचल भाव। अबे निकल बाहर, अबे निकल घर के बाहर। या भाई में कोई मेला तो नहीं, मैं मारा ना भोसड़ी क्या वो माले का करो लगते माले पिवाला भेटली आहे झाला वो तुझे माले म्हणे तर तू मरशील किंवा सत्याला होईल म्हणे। अबे मी नाही म्हणू, अक्का कोरोना चालला गेला माझ्या बहिणीवर माले मरी म्हणाली तुमच्या माहितीचे पैसे उचली ना दारू पिईल। हे गौरा या बहिणीला बायको लई भेटेल भाऊ, बायको काय केलंय ओ हे गौरा। बाई तुझे बाबा आलेच की नव्हते मी बाबा हा त्यांचा आवाज माझ्या कानावरती आला माझी हो, बघ माझे तुम्ही. बाबा आले हो गं, रडू अगं, नका. पण तू आता खायला आणलं नसेल बघ की लवकर मग। और छोड़ मेरा हाथ मुझे पीने दे। ओ मेरी औरत, अरे मेरे पास्ता अहो पाटलाच्या पोरी जरा अरे बाय! आला म्हणजे तर नागावरी ढोलक झालं. काय वा? तुम्हाला शरम नाही करत होती? दारू पेलो दारू हा, दारू प्यायला मग सांगते नाकाला की. ये तिला बाहेर बाजूला काय शरम खायला. नसती रे? काय काय शरम नसती? साध्या साध्या मुली आहेत त्या. मोठी गेला का त्या? मी एकाला म्हणून नाकाला भाड आले. हा? 4 दिवस झाले ते पोरी घरामध्ये उपाशी आहे. मला मरवलं चित्ती तुझ्या बहिणीला बा. काहून म्हणे 4 दिवस झाले हा. 4 दिवस ते पोरी घरामध्ये उपाशी आहे. कोणाची पोरगी ती मरेल का रे सांगा ना. कोणाची पोरगी कोणाची पोरगी कोणाची मुलगी? अहो तुमची ना माझी मुलगी. ऐक! ते 9 महिने 9 दिवस पोटात कोणा ठेवलं कोणा ठेवलं कोणा ठेवलं अहो मी ठेवली तिला. नाही मी ठेवलो का एका जण ठेवलो ठेव पाहिजे ना. कसं लागत मग समजा तुले. तिने जन्म कोणा दिला अहो जन्म मी दिला तिला. नाही मी जन्म होतो का मी जन्म काही बोलत नाही, समजून जा तू घरामध्ये हो. पोरगी कोणासारखी दिसते अहो पोरगी माझी सारखी आहे. मग माझ्यासारखी कावला दिसते अहो तसं नाही रे. अहो मुलगा असो की मुलगी असो कधी आईची शेरी येते तर कधी वडिलाची शेरी जाते. ए बात गलत है कसे आवरून होती मी चला पेरलो तर चलुली होईल का जी चुप राहा हलकटा. होईल का चलुली मग तेरा चलुली सांगते तिचा काय शरम आला होती. चार दिवस पोरी घरामध्ये उपाशी आहे. काय यांना खाली द्याटी. आणलो ना आणलो काय यांना 2 आणलो का दोन आणले वा? आंधा हा? 2 आणला या अहो आण खायचे वाटतं हे आण. वो चोमड़ी की आंध है अहो कोंबडी तरी म्हणा. अरे. अरे अंडे असतील ते. वो सफेद वाली चोमड़ी नहीं किया हो बघ कोण आहे दुकान आणल्या घेऊन. अरे ये भूमा दादा है हा मैंने वो चूरा के लाया पैसे नहीं बोलते मेरे को हा चोर चोर आणला घरामध्ये. काही धरला का उचलून आणते घरामध्ये चोरून सान्या. अरे खाने की चीज है बना हा भुंजी बना आमलेट बना जो बनेगा वो बना अवा दाबू नको तुझ्या बहिणी मायके काय येल पाडते की नाही काय येल पाडते हो. जग वांडी चालून 1 दर्जन घरामध्ये. तू जातील बना काय बनवू अरे भुंजी बना हवा पण मला एक सांगा हे 2 अंडे घेऊन आल्या. हा. हे 2 अंडे घेऊन आल्या. हा. घरामध्ये कोण कोण खाय हे 2 अंडे होते दोघाले बरोबर दोघच खाऊन. हा आणि ते पोरी का खाय. हा हा पोरगी मी एक खाईल सगळा हा उरला एक हा. वरचा फोलका तू खाजो मी खाईन. हा ना उरली
त्या अंड्याची काय पोरीला देतो मी अंड्याची गाळ नाही खात. ए, तू खाशील का काय बोललो का परी हो? चल बना का बनवून देऊ मग? अरे भुंजी बना वो मेरी राम प्यारी बनी है क्या बकरे की तरकारी ऊपर से सेव भजिया न्यारी न्यारी सुन लो प्यारी बात हमारी हो अंड्याची भुर्जी बनवून देऊ. अरे बना न्यारी न्यारी प्यारी प्यारी. तेरे को जो बने वो बना हा सेव पुरिया. हाँ. आमलेट. बर्नीचा किती आहे हो आमलेट. आपल्या बहिणीचा हो तू इकडे चला सारखं. हो. बघा बाबा का माय दोन आठ बोलो आणखी तू दोन्ही अंडे फोडी हो. तू ठेवले बघा घरी हो. अरे माया बंदरिया माया दोन घरा खायलो पण दिमागच लागला पूर्ण आता हो. या बैलवा तरी फेकावची नाही काही खाजो. याची भुजी बनविला काही काही खाजो हो भुंजीवर हो. चल साले निकल मेरे घर के बाहर चल निकल काय बोलल्या? अबे निकल मेरे मैं निकल मेरे घर के बाहर अहो अशी कशी जाईल व अशी कशी जाईल? हाँ हा? हाँ काय घर नाही का तुमच्या आल्या? नाही घर आली. घुसून आली का? नाही आली काही आटापट्टा आली होती? कशी नाही आली हा? नाही. माझ्या वडिलांचा लग्न लावून दिलं हिरव्या मांडामध्ये. हा. साधी हिरव्या मांडामध्ये नवरी बनवून साधी गात जोडा बांधून आली हो. हा. अहो अशी कशी जाईल? त्याला मास चिडचिड खाईन, पण चांगल्याने सांगून ठेवते हो. जास्त नाही हो. पाहिलं माय बाप हो हे मांस खाई अशी कशी जाईल हो आल्या हिरव्या मांडवात आली हो आली हो. गाठ जोडा बांधून आली हो आली. नाही ह्या माझ्या आया बहिणी का चेराका बांधून आल्या होत्या ना आल्या होत्या चल निकाल मेरे घरचे बाहर. लोक मारा. अहो, काय झालं तुम्हाला? असं बाबा तुम्ही हा बाबा खायचा बाबा बाबा लोक मारा. अहो काय झाला? अहो नाही माझा आपल्या मुलीचा तरी विचार करावा. अरे भारी घरची पोरगी ढोरकी अहो या दारूबाई किती लोकांचे घर बरबाद झाले. हा. किती बायांची आत्महत्या केला हो त्यांनी. कोणी जहर पिऊन गेला, कोणी विहिरीमध्ये जुडून गेला, कोणी घर सोडून गेला हो. ये लोग बाळू निकल साली मेरे घर के बाहर वाईट शोका मुडी माता. वाईट शोका मुडी तू माता. कशाला मारता मला झाला बाई. भोकाची सूट बाई. होते मी आपल्या बँकेवर गुंतलो मी आपल्या चटीवर हगलो मी पहिले धुते. तुला काय झालं आज या महिमा हो. मी पहिले येऊन घरामध्ये धुते. आज जास्त झाले म्हणून का या महिमा हा? का उठव त्या? आज उठवू का तो पण गेला तसा थांबला होता. तू पाहिजे तर लय माझा अहो, झाला. माझं सोडा. हा. माझं सोडा पण आपल्या पोरीचा तरी विचार करा ना. अरे मला कोणाला विचार नाही एक कळशी एक पोरगी झाली. अहो देव देव कधी काही बरोबर होत नाही कोणाले. पण त्या पोरीची घटना म्हणल्या तुम्ही. अरे मला पोरगा
आई आजपासून बाबाला अजिबात द्यायचं नाही. जेवण करायला वा अरे मी तुमच्या हातचा खाऊ बी नाही. कोणते रसायचे असून या बहिणवा. चाल मग याच्या बरोबर राहू नको. अहो 4 घरची भांडे घासी, 4 घरच्या वहिनी करीत भीक मागीन, पण तुला उपाशी ठेवणार नाही पोरी. चाल मा, चाल जाऊ कटी पण या मोठ्या घरी राहत हो. ओ तू बायको माझ्या गावाची नाही, जाहीर आले घरी खावायला काय नाही म्हणते. खाईवा मी पण राहते तुझ्या घरी. असं दारू घरी मला नाही राहायचं आहे. अरे लोक जाईन कोणी 4 घरी भांडे घासी हो. अरे कोटीच्या रिया बहिणीला. हा दारुड्या नवरा कामाचा नाही, राय नवरा तू घरीच राह. दारुड्या नवरा कामाचा नाही, राय नवरा तू घरीच राह. तसे श्रीमान या धनराजी मोबडे यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. पार्ट्यावर त्याने शुक्रिया. या बहिणीला ज्या बापा माईला ज्या ढोळा ऐकलं त्याच्यावेळी मला ह्या घरच्या 2 भजी ऐक म्हणते. या बहिणीला त्याच्या शेण पूजा ऐकत म्हणते. या घरी फिरते भाऊ त्या मुलं फिरते. गेला का सुपारी
आहे का बाई थोडी तंबाखू या बहीण वाय आणि गावात फिरते ही कपला जाय जाय रांडे तो माहेरी तो बायको माझ्या कामाची नाय जाय रांडे तो माहेरी अच्छा हुआ चली गई तो मेरा टेंशन कम हुआ कभी भी घर खा पी के आया मैं डिंग 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 लगाती है मेरे पीछे अच्छा हुआ अभी अपने मर्जी का मालिक हो गया अब इनवा थोड़ा जी बजे पी लेता हूँ अरे मेरे यार की है यारी निभाए, मेरे यार की है यारी एकुलता एक लहान भावाचा मुलगा आहे वंशात मुलगा नाही आणि मुलगी नाही आणि म्हणून त्या भावाच्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवलं तरुण झाला लग्न करून दिलं चांगली सून पाहून दिली एक नाती नाही आज व्यसनाधीन झाला समजवण्याचा प्रयत्न करतो ऐकायला तयार नाही 8 दिवस झाले बाहेर आहो घरामध्ये काय आहे माहित नाही हा कुठे गेला असेल कशा पद्धतीने वावरतो तिकडे तिला बिचारीला खायला मिळत नाही अशी स्थिती निर्माण आहे शेती विकून टाकली गाय ढोरं विकून टाकले या नालायकानं पण काय सांगावं लोक सांगे ब्रह्मज्ञानं मात्र स्वतः कोरडे पासानं अशी माझी स्थिती आहे जाऊन बघतो घराकडे अरे 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 राजा तो घर में सोया है घूम्या 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 रे लई झाली का हालत केलास रे एवढं साजरं मकान सोडून त्या गाई म्हशीच्या कोठ्यामध्ये शेण खाया लाज नाही वाटत बेश्रम घोड्या बेबा भाड्याच्या बैला घुम्या घुम्या रे घुम्या म्हटलं माझ्या लहान भावाच्या मुला भूम्या भूम्या रे घुम्या अरे दिया बहीण अरे मला माहित होता ती सपाटी ती भाऊ भाऊच्या मध्ये ना त्या बाप मला तुला मारत नाही माझून तुला माझ्या घरी आला व तू जाशील पण येशील भूमाच्या घरी या बहीण आलेच ये इकडे आले वाटतंय ना काहीतरी भांडण केलं असेल हा शिवा देऊन राहिला त्या सुनपोरीले अशी तर सारी होती बा बायकोची झाली का इकडे ये ओ मला माहित होता गौरा ओ तू जाशील पण मी तुझ्या प्रेमाचा नवरा आहे आलीस अरे रे रे ती बायको होय? तू माझी बायको नव्हे माझी बायको चिकन आहे ती बायको चिकन चिकन चाकन आहे तुला डोळं केस आहेत चांगलं परतून पाहू. चांगलं. हे हात वरती लावून राहिला. नालायका. लाज नाही वाटत? हा? जास्त झाली का रे? रे 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 अबे मैंने किसको छेड़ा मैंने तो शेर को छेड़ा कि मेरा बेशरमा एवढी घेतला का रे आज बाबाजी हा? हा बाबाजी मोठा है बाबा तो हे काट कुछ काट तो हे काय अरे बड़ा भी है बाबा अबे
पोरगी आहे, वडिलापेक्षा मी मोठा आहो, नालाय का? चवळा बी आहे हो बाबा. चवळा हो. सांगायला जातो, ऐकायला तयार नाही, हारून गेलो, नालाय का? अर्जवान मुलगी आहे. बरोबर आहे बाबा. हा? बरोबर आहे बाबा. कोण्या बायकोची फिकर नाही, हा, पोरीची फिकर नाही, संसाराची फिकर नाही. काय साध्य करीन म्हणतेस? काही नाही बाबाजी. हा? काही नाही बाबाजी. लाज नाही वाटत? लागली बाबाजी. बेशरमा, हा. हलकटा, हा. लाज नाही वाटत तुला? नाही बाबाजी. एवढं दारूवर प्रेम आहे? बापा बापा दारू. कोणते फायदे आहेत रे दारू पासून? दारू पासून तुम्हाला त्याला माहितच नाहीये. दारू पासून कोणते फायदे आहेत? पहिला फायदा असा आहे का पिल्यावर बाई बुद्धी चंचल होते. होते. लई फायदे असतील. बापा बापा भरपूर फायदे आहेत. हा पहिला फायदा. पहिला फायदा. मग आणखी समोर दुसरा फायदा बाई बायको गौराला थर्रा भेटे. होते. पिऊन आल्यावर. येऊन आल्यावर. हा हा. तिसरा फायदा तिसरा फायदा मी एक दोघं ह्याला कुस्तीमध्ये दणकवले देतो. कमी असल्यावर. होते. आणि जास्त झाल्यावर. जास्त झालं मी नाली तेल खाया, लाज नाही वाटत? एवढं दारूवर प्रेम आहे? अरे ये प्यार तो है ये लोकांचं पाहून तुला अनुभव होत नाही तर पिऊन अनुभव करतो म्हणते. बरोबर बाबा. काय पत्ता करती? गुन्हा. गुन्हा. बाबाजी. या व्यसनामध्ये काही ठेवलं नाही रे. बरोबर आहे बाबा. कितीतरी लोकांच्या संसाराच्या राग रांगोळ्या झाल्या रे. बरोबर आहे बाबाजी. अगं शेती वाटी वाडी विकून टाकला, गाई म्हशी विकल्या, तेवढंच नाही नालायका राहायच्या घर सुद्धा गहाण ठेवलास. कुठे जंगलात अरण्यात राहील म्हणते. नाही बाबा. कुठे राहील म्हणते? हं? तुकडा अबे लई अरण्य फिरलो, अनेक प्रकारचे जानवर पाहिले, पण तुझ्यासारखा डुक्कर पाहिलं नाही आला. बरोबर आहे बाबाजी. मी तुमच्या घरी राहील म्हणलो बाबा. एकांचे घरदार प्रयत्न करतो त्या मानात्मीचा. होजी. एक वर उतरत नाही तू या पद्धतीनं या लायकीने जर वावरला या गावात. हं? आज कॅम्प्युटरचा युग आहे, मोबाईलचा काळ आहे, समजलं? मोबाईलचा जमाना आहे. हं? तुम्ही टेन्शन नको घ्या. आहेत हो बाबा. गल्लीतली बातमी दिल्लीत सणामध्ये जाते. बरोबर आहे बाबाजी. या पद्धतीने वावरला तर कोण सोयरा उतरत आपल्या घरी? तुमचा बाबा का? अबे जी आई 9 महिने 9 दिवस गरबात ठेवते रे, हो का? जन्मात घालते, होजी. नवसूत्र पाना पाचते, होजी. हातभराचं इतभर करते, होजी. पुण्याच्या सावलीत नेते. होजी. त्या जन्मदात्रीची न ऐकणारा व्यसनाधीन व्यक्ती आहे. बरोबर बाबा. हा वडिलाची ऐकत नाही, भावाची ऐकत नाही, बहिणीची ऐकत नाही, तेवढंच नाही रे, दुसऱ्याची मुलगी सून बनून घरी येते, वडिलाची सून बनून, स्वतःची पत्नी बनून
सेवा सुरक्षा करण्याकरता त्या अर्धांगिनीची जीवन संगिनीची न ऐकणारा व्यसनाधीन व्यक्ती आहे. काय साध्य करीन म्हणते गव्हर्नमेंट सर्वंट असेल रे, सरकारी कर्मचारी असेल, त्याचा 90,000 पगार असेल, तो व्यसनाधीन झालेला असेल, तिच्या त्या व्यसनाशिवाय जगू शकत नसेल, त्याला असं वाटत असेल तर त्याची किंमत काय आहे या जगामध्ये याचा विचार केला? बाबाजी याचा विचार केला का? बाबाजी हा? नाही गेलो तुम्ही काय सत्य करीन म्हणते? नाही बाबाजी काय होतं यापुढे? जाती मर्यादेची तोरा, वाटी तवा मस्ती बायको पोरा. या पद्धतीने वावरला एकाचं पाहून दुसरा शिकते, बरोबर आहे बाबा दुसऱ्याचं पाहून तिसरा शिकते. बरोबर आहे बाबाजी समजलं? बरोबर आहे गाव खराब असलं तर पोस्ट खराब दिसते, बरोबर आहे बाबा पोस्ट खराब असली तहसील खराब असली जिल्हा खराब दिसते, जिल्हा खराब असला तर राज्य खराब दिसते, विदर्भ खराब दिसते, विदर्भ खराब असला तर राज्य, आणि राज्य खराब असलं तर त्याला संपूर्ण देश खराब दिसते. एवढा मोठा फायदा आहे का बाबा मापासून करण्याचा प्रयत्न करतो, ऐकायला तयार नाही. या पद्धतीने वावरला तर होणाऱ्या पिढीवर काय वाईट परिणाम होतील याचा विचार केला. अबे हा 10 वर्षाचा 11 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा जाऊन त्या बिअर बार मध्ये बसते, लाज नाही वाटत ना? नाही का? हा?